धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे आणि काँग्रेसने आता निषेध आंदोलन काढलेले आहे। भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौकात बघू शकतो आपण काँग्रेसचा जो आहे आंदोलन इथे सुरू आहे। धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपत्तिजनक वक्तव्य केलं होतं, त्यावरून निषेध व्यक्त केला जातोय आणि भव्य आंदोलन या निमित्तानं काढण्यात आलेलं असून महिला आरक्षण लागू करण्यासाठी सुद्धा इथं आंदोलन काढण्यात आलेलं आहे। बघू शकतो भाजपच्या दिशाहीन धोरणाविरोधात सुद्धा आंदोलन इथं काढण्यात आलेलं आहे। काँग्रेसने आंदोलन काढले असून आपण याच्या संदर्भात आढावा घेणार आहोत। काय सांगाल, काय नेमका हा आंदोलनाचा मुद्दा आहे? खरं तर या राज्यामध्ये नागपूरला एक कार्यक्रम सुरू असताना हा ढोंगे साधू पडकोट्या साधू हा धीरेंद्र शास्त्री जो मोहाडीतनं पळालेला होता, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला तोडमोड करून रामदास स्वामींनी यांना राज्याभिषेक करण्याचं शेवट सांगितलं, ते थकले होते अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं। खऱ्या अर्थानं महाराजांचे अपमान करण्याचं काम या पाखंडी वृत्तीने केलं, या मनुवादी विचारधारेने केलं आणि या कार्यक्रमामध्ये संघाचे संघचालक मोहन भागवत असो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो, यांनी शिवाजी महाराजांचं अपमान सहन करण्याचं काम केलं, त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं। या माध्यमातून आम्ही त्या ढोंगे धीरेंद्र शास्त्रीचा निषेध करतो। त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जावे नाही अशी सरकारला मागणी करतो आणि त्या ठिकाणी यांनी ते मुकाट्याने ऐकून घेतले अशा या देवेंद्र फडणवीस असो, नितीन गडकरी असो, यांनी या राज्याच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी या निदर्शनाच्या माध्यमातून करतो। पाहायला गेलं तर या दोन्ही आंदोलन काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेले आहेत। एका बाजूला महिला आरक्षणाच्या संदर्भात तर एका बाजूला धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात अशा प्रकारे दोन आंदोलन भंडाऱ्याच्या त्रिमूर्ती चौकात निघालेले पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।